नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात अशोक शेगोकर यांच्या पती आले हाती या विनोदी कथासंग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे जीव भांड्यात पडला. एकाएकी प्रदीप मालेरावची पत्नी कशी काय वारली असावी याच विचारात मी उभा होतो. प्रदीपवर असा कसा काय प्रसंग ओढवला. बिचाऱ्याला छोटी छोटी छानशी 2 गोंडस मुलं आहेत. ती आईपासनं पोरकी झाली आहेत. आईची मायाच निघून गेली त्या पाखरांवरची. प्रदीप त्यांची आई बनून त्यांचं संगोपन करू शकेल का? अशा प्रकारचं अनेक विचारांचं काहूर डोक्यात थैमान घालत होतं. तेवढ्यात मला दूरवरून प्रदीपची आकृती येताना दिसली. मनात म्हटलं, अरे कालच याची पत्नी वारली आहे आणि हा आज इकडे कार्यालयाकडे फिरकतोच कसा? उंचापुरा भारदस्त चेहरा, ढिलीढाली पॅन्ट, तसाच पांढरा इस्त्री नसलेला शर्ट, पायात जुन्या चपला. त्याचा हा अवतार बघून मला त्याची कीव वाटली. तो जसजसा जवळ यायला लागला तसतसे माझ्या चेहऱ्यावर दुःखाचे भाव जरा जास्तच उमटायला लागले. एवढ्या दुःखाच्या प्रसंगी हा घर सोडून कार्यालयाकडे कुठे भटकतोय? इतर वेळेला काम नसताना 5 वाजेपर्यंत ड्युटी असतानाही रात्री 8-8, 9-9 वाजेपर्यंत हा थांबतो. त्याला लवकर घरी जाणं आवडतच नाही. पण ही सवय असली तरी अशा प्रसंगी तरी घरी राहायला नको का? तो जवळ आल्यानंतर घडलेल्या घटनेबद्दल विचारावं का त्याच्या गळ्यात गळा घालून रडावं मला काही समजेना. आणि मी हे ठरवायच्या आत प्रदीप माझ्या पुढ्यात येऊन उभा राहिला. मी त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं. त्याचे डोळे लाल लाल भडक झाले होते, जागरण झाल्यासारखे, आणि ते साहजिकच होतं. पण त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचं सावट दिसत नव्हतं. उलट माझ्याकडे बघून तो गालातल्या गालात हसत होता. तसा मी गांगरून गेलो. मी मनात म्हणालो, प्रदीपची पत्नी वारली हे खरं आहे, पण त्याबद्दल प्रदीपने स्पष्टपणे आनंद व्यक्त करावा हे कितपत योग्य आहे? त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर रड रडला असता. प्रदीपची बायको वारल्यामुळे बायकोच्या कटकटीतून सुटलो म्हणून त्याच्या मनातनं हर्ष झालंही असेल, पण तो आनंद उघड प्रदर्शित करणं चांगलं दिसतंय का? पण बेटा, नशीबवान आहे. हर एक मानव जातीला हेवा वाटावा असं दुःख त्याच्या नशिबात आलंय. अरे मी चुकून माकून त्याच्या सुखदुःखात सामील होऊन स्पष्ट सांगायला लागलो, सॉरी. काय झालंय, प्रदीप आणि मी एकाच कार्यालयात काम करत होतो. तसे आम्ही लंगोटी यार, वर्गमित्र. प्रदीप 2 दिवसाआधी रजा घेऊन फॅमिली सकट बाहेर गावी गेला होता. दुसऱ्या दिवशी परत कामावर रुजू होणार होता. पण आदल्या दिवशी पेपरला ती दुःखद बातमी वाचली. इंजिनियर श्री प्रदीप मालेराव यांची पत्नी, वय अंदाजे वर्ष 35, काल छोट्याशा हृदयविकाराच्या झटक्यानं एकाएकी वारली. तिच्या मागे 2 मुलं आणि एकुलता एक पती आहे. आता प्रदीप माझा खास मित्र असल्यामुळे आमच्या कंपनीतल्या बऱ्याच सहकर्मचाऱ्यांचे फोन मला येत होते. माझ्या मोबाईलवर फोन वाजला. मी घेतला, ऑन केला, कानाला लावला, हॅलो म्हटलं. अरे मी झाडे बोलतोय बरं का. पडलेल्या आवाजात झाडे म्हणाला, हां बोला की झाडे. नाही मी काय म्हणतो, प्रदीपबद्दल ऐकलं रे कसं काय झालं राव? नाही मलाही सविस्तर माहिती नाही आहे, मी पण पेपरला वाचलं तेवढंच मला माहिती आहे. हे असं अचानक एकाएकी घडल्यामुळे त्याच्यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे मला भीत बरेच फोन आले. पण आत्ता प्रदीप नुसता गालातल्या गालात हसत होता. त्यामुळे त्याच्याशी काय बोलावं हे मला कळेना. ए बघ, तू काही एवढं वाईट वाटून घेऊ नको. चल आपल्याला ड्युटीवर जायचं आहे ना. प्रदीप माझ्या खांद्यावर हात ठेवून चेहऱ्यावर बारीक स्मितहास्य करत असताना त्याचे डोळे बारीक झाले आणि एका रांगेत असलेले सुंदर दात आणखीन सुंदर दिसायला लागले. अरे प्रदीप, तुझं जेवण झालंय का रे? असं विचारून मी त्याच्या घरी घडलेल्या घटनेबाबत माहिती काढण्यासाठी मागोवा घ्यायला लागलो. म्हणजे काय, दररोजप्रमाणे 10 वाजता जेवण केलं. हां, परत पाटोळ्याची भाजी, गोड बासुंदीचं जेवण केलंय मी.
मला वाटलं हा खोटं बोलतोय. मी म्हणालो, "नाहीतर अरे माझ्याकडे चल जेवायला." "अरे झालंय ना माझं जेवण." प्रदीप असं का बोलत होता माझ्या लक्षात येईना. जसं काही त्याच्या घरी काही घडलंच नाही. का अतीव दुःखानं त्याच्या डोळ्यातले अश्रूच आटून गेले? का अतीव दुःखानं रडावं का हसावं असं वाटून त्याच्या डोक्यावर दुष्परिणाम झाला? काही कळायला मार्गच नव्हता. आणि त्याच्या चेहऱ्यावर दुःख दिसत नसल्यामुळे मी त्याला कसं विचारणार की वहिनी एकाएकी गेल्या कशा? माझ्या काहीच लक्षात येईना. तसं म्हटलं तर त्या गेल्यामुळे त्याला खूप आनंद व्हायचं काही कारणच नव्हतं. म्हणजे प्रदीपपासनं वहिनींना तसा त्रास काहीही नसावा किंवा वहिनींचा त्याला काही त्रास नसावा. प्रदीपच्या स्वभावामुळे तो काही वहिनींना मारणं दूर, साधं रागावत सुद्धा नसणार. फक्त प्रदीप एकदा ड्युटीला निघाला की ड्युटी संपून घरी जायच्या वेळेचा त्याचा काही ताळमेळ नव्हता. रात्री 10-11च्या आधी तो कधी घरी पोचतच नव्हता. नाही, म्हणजे याचा अर्थ तो बारमध्ये बसून दारू-बिरू पिऊन घरी जात होता असं नाही बरं का. तो कोणाबरोबर तरी बसायचा बारमध्ये, पण दुसऱ्याला पोटभर पिऊ द्यायचा. स्वतः मात्र कोका कोला, ऑरेंज असं काहीतरी घ्यायचा. पण हे उशिरा घरी येणं सोडलं ना तर त्याचा दुसरा कसलाही त्रास नव्हता. आणि त्याच्या उशिरा येण्याची वहिनींना चांगली सवय झाली होती. प्रदीप घरीदारी पैशाचं काही कमी पडू देत नव्हता. उदारमानाचा होता तो. त्यांचं नवीन लग्न झालं तेव्हा बिचारी वहिनी घरी एकटीच असायची आणि हे राव कुठल्या तरी गावी दौरा काढत असायचे. वहिनी बिचाऱ्या 8 वाजल्यापासून जेवण न करता त्याच्याबरोबर जेवणाचा आनंद लुटता यावा म्हणून नव्या नवरीसारख्या सजून बसायच्या, त्यांची वाट बघायच्या. पण 9 वाजले, 10 वाजले, रात्रीचा 1 वाजला तरी या प्रदीपरावांचा घरी पत्ता नाही. त्यावेळी वहिनीची काय घालमेल झाली असेल याची कल्पना न केलेली बरी. कधी हा सकाळी 8-9 वाजता घरी टपकायचा आणि सांगायचा की एका मित्राच्या मोटरसायकलचा अपघात झाला होता, त्याला दवाखान्यात नेलं आणि आता त्याला त्याच्या घरी पोचवलं म्हणून मी रात्री येऊ शकलो नाही. पण घरी फोन करून सांगायची पद्धत नाही. त्या काळी मोबाईल नव्हता. मोबाईल आत्ता आले ना. पण प्रदीपच्या या अशा त्रासामुळे वहिनीने जीवाचं बरं वाईट तर करून घेतलेलं नसावं, पण तेही पटत नव्हतं. कारण मागे एकदा प्रदीपच्या उशिरा येण्याबद्दल विषय निघाला, त्यावर त्या म्हणाल्या की आता मला त्यांची घरी यायची सवय झाली आहे. ते कधी येवोत न येवोत मी विचारच करत नाही. ते उशिरा काय येतात याबद्दल विचारत बसत नाही. मी आपली स्वयंपाक करते, मुलं मी जेवण करतात आणि झोपून जातो आम्ही. आता मोबाईल असून सुद्धा आम्ही त्यांना कधी घरी येणार विचारत नाही. आणि चुकून विचारलं तरी ते सांगतील अर्ध्या तासात येतो, पण त्यांचा अर्धा तास म्हणजे 2-3 तास हे समीकरण आहे. मग विचारून उपयोग काय? यांना घरच्या अडचणीपेक्षा लोकांच्या उचापती फार, कारण हे स्वतःला लीडर समजतात ना. पण हे स्वतःला लीडर समजून लोक त्यांच्या मागे धावत नाहीत, हे लोकांच्या मागे धावत असतात. आता काय करणार ना, असतो एकेकाचा शौक. या वहिनींच्या बोलण्यावरनं त्यांनी संसाराशी जुळवून घेतलेलं होतं हे लक्षात आलं. याचाच अर्थ वहिनींना याच्या उशिरा येण्याचा त्रास नव्हता असं म्हणायला काहीच हरकत नाही. मग वहिनी एकाएकी गेल्या कशा हे एक पडलेलं कोडच होतं. आणि अशा प्रसंगी सुद्धा प्रदीप असं का वागतोय, गालातल्या गालात हसतोय काय? माझं डोकं भांडावून गेलं. चिडून आपण आपल्या डोक्याचे केस उपटावेत का काय असं वाटायला लागलं. प्रदीपचं जाऊ द्या, मलाच पागलखान्यात भरती करावं लागतं का काय असं वाटायला लागलं. माझी अवस्था प्रदीपने ओळखली असावी, पण मी त्याची अवस्था काही ओळखू शकलो नाही. ऑफिस सुटल्यावर प्रदीपने मला गाठलं. तसं तुम्हाला नेहमी ऑफिस संपल्यानंतर 2-2, 3-3 तास टाइमपास करण्याकरता गाठायचा. त्याला बरोबर कोणीतरी लागतं ना. कधी मलाही घरी जायला त्याच्यामुळे 9-9, 10-10 वाजत होते. तेव्हा त्याला नाही, पण माझ्या बायकोचं बोलणं मला ऐकून घ्यायला लागायचं. त्यात तो फार भाविक, त्यामुळे कितीही रात्र झाली तरी टेकडीच्या गणपतीला घेऊन जायचा आणि नंतर थंडीत रात्री 11 वाजता आईस्क्रीम खायला घालायचा. गप्पा-टप्पा चालू असताना त्याचे मोबाईल यायचे. मग 20-20 मिनटं, अर्धा-अर्धा तास मोबाईलवर बोलत बसायचा.
आता त्या दिवशी त्यांनी मला सरळ गाठलं आणि जबरदस्तीनं त्याच्या घरी घेऊन जायला निघाला. आज तू माझ्याकडे जेवणाकरता चल म्हणाला. जेवायला मी नकार दिला तर म्हणाला मग कॉफी प्यायला तरी ये. सारखा आग्रह करायला लागला आणि त्याचा बंगला जसा जसा जवळ येत होता तसा तसा मी झालेल्या घटनेबद्दल कानोसा घ्यायला लागलो. त्याच्या बंगल्याजवळ पोचलो तर मोठं गेट बंद होतं. बाहेरची लाईटही बंद होती. ड्रॉइंग रूममध्ये अंधार दिसत होता. थोडक्यात काय तर बंगल्यात सगळीकडे सामसूम भासत होती. प्रदीपने गेट उघडलं, आत गेला. कॉलबेल वाजवायच्या आधीच घराचं दार उघडलं गेलं. आत गेल्यावर लक्षात आलं की त्याच्या मुलानं घर उघडलेलं असावं, कारण मुलगा आतल्या खोलीत जाताना स्पष्ट दिसला. त्या मुलाकडे बघून मलाही थोडा वेळ त्याची कीव वाटली. बाबा माझं पुस्तक आणलं का हो? मुलाने विचारलं. हा म्हणाला नाही, कारण दुकानं बंद झाली. त्यावर मुलगा काहीही न बोलता लहान तोंड करून गपचूप आपल्या खोलीत निघून गेला. बस रे बस. प्रदीपने मला बसायची आज्ञा केली आणि त्याने घरात आवाज दिला, अरे फर्स्ट क्लास कॉफी कर. मोठ्या मुलानं थोड्या वेळानं पाणी आणलं. मी तहान नसून 1-2 घोट पाणी प्यायलो. वहिनींबद्दल मागोवा घेणं माझं चालूच होतं, पण मला डायरेक्ट विचारता येत नव्हतं की वहिनी कुठं आहेत. बिचारी स्वर्गलोकी गेली, आपल्याला माहिती आहे. आता कुठल्या तोंडाने विचारणार वहिनी कुठं आहेत? थोडा वेळ प्रदीपने इकडच्या तिकडच्या युनियनबद्दलच्या गप्पा मारल्या. रात्र खूप झाली होती, त्यामुळे हॉलमध्ये मोठा लाईट न लावता 16 वॅटचा एक बल्ब चालू होता आणि थोड्या वेळात त्या अंधुक प्रकाशात वहिनी एका ट्रेमध्ये 2 कप कॉफी घेऊन आल्या. मी थोडा वेळ त्यांच्याकडे विस्फारलेल्या डोळ्यानं बघत राहिलो. प्रदीपने माझ्याकडे एक नजर टाकली, नंतर वहिनींकडे बघून हसला. वहिनीसुद्धा काही न बोलता फक्त हसल्या आणि कॉफीचा ट्रे माझ्या पुढ्यात ठेवला. माझी तर बोबडीच वळलेली होती. वहिनी आणि प्रदीप मला फसवण्याच्या आनंदात एकसारखे हसत होते. घ्या ना भाऊजी कॉफी, वहिनी मला म्हणाल्या. त्या ट्रेमधनं कब्बशी हातात घेतली तर माझे हात थरथर कापायला लागले. कब्बशीचा खळखळ खळखळ आवाज यायला लागला. दोघंही नेहमीपेक्षा जास्तच हसायला लागले. आता माझी खात्री पटली की या काही वहिनी नाही आहेत आणि प्रदीप नाही आहे. हे सगळं आहे हे विचित्रच आहे. आपण कुठेतरी अडकलोय. मी थरथर कापायला लागलो. शेवटी न राहून घाबरून मी चटकन कब्बशी टिपॉयवर ठेवली. पटकन उठलो आणि पळून जाण्याकरता दरवाजापर्यंत गेलो तर दारात काळं कुत्रं उभं होतं. ते कुत्रं भुंकायला लागलं. काय माझे 7 गेले 5 राहिले अशी अवस्था. इथे घरी आलो ह्याच्या तेव्हा कुत्रं नव्हतं. एकाएकी काळं कुत्रं आलं कुठनं हे? अहो अशोकराव, असं काय करताय? काय घाबरताय काय तुम्ही? आणि कॉफी न घेता कुठे निघालात? नाही, मी निघालो माझ्या घरी. अहो आता घरी कशाला जाताय? वहिनींनी विचारलं. कशाला म्हणजे काय? मी काय माझ्या घरी जायचं नाही का काय आहे? मी घाबरत विचारलं. अहो भाऊजी, रात्रीचे 11:30 वाजून गेलेत आता. एवढ्या रात्री का घरी जाताय? आता एक काम करा, इथे जेवण करा, इथे झोपा. मी आणखीनच घाबरलो. नाही तू घाबरू नको रे, घाबरू नको. जायचंय का तुला घरी? ठीक आहे, जा तू. हे बघ, रस्त्यात तुला भीती वाटत असेल तर मी येऊ का तुला सोडवायला घरापर्यंत? नाही नको, मी जातो की एकटाच, मी म्हणालो, कारण हा काय माझा पिच्छा सोडायला तयार दिसत नव्हता. अरे बरं बाबा, तू जा, एकटाच जा, पण अरे वहिनीने आणलेली कॉफी तर घेऊन जा. सुटका करून घेण्यासाठी मी फटकन कॉफी प्यावी, घरी निघून जावं असा विचार केला. घरात वळलो तर वहिनी गायब. मी भीत कॉफीचा एक एक घोट घेत इकडे तिकडे कावऱ्या बावऱ्या नजरेनं बघत होतो. शेवटी विचारलं, म्हटलं, अरे वहिनी कुठे आहेत? मग प्रदीपनी वहिनींना बाहेर बोलावलं. वहिनी बाहेर आली आणि म्हणाली, काय म्हणताय भाऊजी? चला ताटं वाढू का? नाही नको, मी जोरात ओरडलोच. अरे तू घाबरू नको रे बाबा. हे बघ, तुझ्या मनात काय आहे ना ते स्पष्ट बोल, तू मनात ठेवू नको रे काही. अरे मी काल पेपरला वाचलं की वहिनी हार्ट अटॅकनं वारल्या आणि त्या मला आत्ता इथे स्पष्ट दिसत आहेत.
त्यांनी मला कॉफी पण आणून दिली. आणि तू सुद्धा सकाळपासून इतकी दुःखद घटना घडून सुद्धा तसं न दाखवता सतत हसत होता. म्हणजे हे कोडं मला काही सुटत नाही आहे रे. हे बघ, तू पेपरला वाचलंस ना, ती पेपरची बातमी सत्य बातमी आहे. या वहिनी वहिनी या वहिनी, मी घाम पुसत विचारलं. अरे, आपल्याच कंपनीत कोराडीच्या ब्रँचमध्ये माझ्याच सेम नावाचा इंजिनियर आहे, प्रदीप मालेराव नावाचा. योगायोगानं त्यालाही 2 मुलं आहेत. त्याच्या बायकोचं नावही हेच नाव आहे जे माझ्या बायकोचं आहे, आणि ती हार्ट अटॅकनं वारली आहे. योगायोग, आमची नावं सेम, नोकरीची कंपनी सारखी, त्यामुळे हा सगळा घोळ झाला आहे. तुला सांगतो, मला सारखे रात्रभर लोकांचे, नातेवाईकांचे, मित्रांचे फोन येत होते. त्यामुळे माझी झोप काही झाली नाही, आणि त्यामुळे सकाळी माझे डोळे असे लाल बुंद तांबरल्यासारखे दिसत होते. आणि ह्या सारख्या नावामुळे तुझीही झाली फजिती. आणि तो इतका घाबरलास हिला बघून की ते बघून आम्हाला दोघांना सारखं हसायला येत होतं. काळजी करू नको काही. हे ऐकलं मंडळी, आणि माझा जीव भांड्यात पडला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात अशोक शेगोकर यांची कथा जीव भांड्यात पडला. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथा हाईप करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करायला काहीच हरकत नाही. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.